जय हिंद. प्रश्न विचारला गेला आहे, 25,000 रकमेवर 10% वार्षिक दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. जेव्हा व्याजाची आकारणी वार्षिक चक्रवाढ पद्धतीने केली जाते. एकूण रक्कम किती आहे? तर 25,000 आहे. टाईम किती आहे? 2 वर्ष. दर किती आहे? तर 10%. आपण 10%ने 2 वर्षाचं जर आपण एकूण एकूण दर एकूण व्याज काढलं किंवा एकूण रेट काढला तर तो किती येईल? 21% येईल. 21% कसं येईल? तर एक्स अधिक वाय गुणिले एक्स वाय छेद 100 हे असं सूत्र आहे, नाही का. एक्स आणि वायची किंमत सेम आहे या प्रश्नामध्ये. कधी कधी कसं होतं की पहिल्या वर्षी रेट आहे तो 5% असतो, दुसऱ्या वर्षी जो आहे तो रेट 10% असतो. पण या प्रश्नात तसं नाही आहे. तर या प्रश्नामध्ये एक्स आणि वायची किंमत सेम आहे. मग सूत्र काय होतं? एक्स अधिक वाय म्हणजे 10 अधिक 10 20 झाले आणि एक्स वाय आपण 100. 10 गुणिले 10 छेद 100. 10 गुणिले 10 केले तर 100 येईल. 100 छेद 100 केले तर 1 येईल, नाही का. 20 अधिक 1 केला तर 21 येईल. म्हणजे 10 अधिक 10 अधिक 1 एकूण रेट किती येईल मग, किंवा एकूण दर किती येईल? तर 21% येईल. आता 21% जर रेट आला आहे 2 वर्षाचा, आपल्याला म्हणजे 25,000चे 21% काढायचे. आता 25,000चे 21% जर काढले तर 25,000चे 2 शून्य जे आहे ते कट होऊन जाईल. 100 आपण काय 100 आहे ना, की टक्के काढायचे. टक्क्याचं चिन्ह हटलं म्हणजे 2 शून्य कट झाले. 25,000चे जर 2 शून्य आपण कट केले तर 1 शून्य हा तसा शिल्लक राहील आणि जो 1 शून्य जो आहे तो उत्तरामध्ये ॲड होणार आहे. आणि असं उत्तर जर आपण चेक केलं तर ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. बाकी सर्वांमध्ये एकपेक्षा जास्त शून्य आहे. आपल्याला होतं एकच शून्य हवं आहे, बरोबर. यानंतरून बी जर अजून काही ऑप्शन जर असतं किंवा सीमध्ये असतं किंवा बीमध्ये असतं एकच शून्य असतं तर आपण 3चं मल्टिपल चेक केलं असतं. कारण की 21 जे आहे ते 3चं मल्टिपल आहे, 21 जे आहे ते 7चं मल्टिपल आहे. म्हणजे जे उत्तर जे बी असणार आहे ते 7चं पण मल्टिपल असणार आहे आणि उत्तर जे आहे ते 3चं सुद्धा मल्टिपल असणार आहे. समजलं? म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. 5,250 या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. आणि 3चं मल्टिपल अजून एक असतं आणि 7चं मल्टिपल असतं तर उत्तर जे आहे ते 250चं सुद्धा मल्टिपल असणार आहे. 250चं मल्टिपल जे आहे ते 25,000 जे आहे ते 250चं मल्टिपल आहे. म्हणून उत्तर जे असणार आहे ते 250चं मल्टिपल, उत्तर जे असणार आहे 3चं मल्टिपल, उत्तर जे असणार ते 7चं मल्टिपल असणार आहे. समजलं?